न्यूज। यवतमाळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढल्यानंतर एका वृद्ध नागरिकाची रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा यवतमाळ पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणातील आरोपी हे आंध्र प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे। यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अशोक खंडूजी भंडारे वय वर्ष 77 राहणार सिद्धेश्वर नगर यवतमाळ यांनी 26 जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून 1 लाख रुपये काढले। त्यापैकी 40,000 रुपये फायनान्स कार्यालयात भरल्यानंतर उर्वरित 60,000 रुपये गाडीच्या डिक्कीत ठेवले। यावेळी त्यांची मोपेड पंक्चर असल्याने ते पंक्चर काढण्यासाठी गेले असता अनोळखी व्यक्तीने डिक्कीतून पैसे काढून पळ काढला। पुढे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवर दुसऱ्या व्यक्तीसह आरोपी पसार झाले। या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय पथकाला तसेच नाकाबंदी पथकांना अलर्ट करण्यात आले। पाळत ठेवत असताना माहिती मिळाली की आरोपी दारव्हा दिशेने पळाले आहेत। यानंतर लाडखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व पथकाच्या मदतीने कारवाई करून केवळ काही तासातच आरोपींना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रवीण कुमार मेकाला दास वय वर्ष 27 व रोड्डा दासू रोड्डा बाबू वय वर्षे 34 दोघेही राहणार बेरगुंटा तालुका दारवरम जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत। तपासादरम्यान आरोपींनी अशा प्रकारचे तब्बल 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे यवतमाळ शहरात आंतरराज्य गुन्हेगारांवर वचक बसला असून नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.